चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी हे 3 कलरचे लोकर घेतलेले आहेत। हा बेस बनवण्यासाठी, साईडला डिझाइन करण्यासाठी आणि या पाकळ्या करण्यासाठी मी ऑरेंज कलरची लोकर घेतलेली आहे। आपली सुई आणि कैची। सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेणार आहोत। स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला 1 2 3 4 5 आणि 1 6 चैन घ्यायच्या आहेत आणि पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड म्हणजे ही रिंग तयार करून घेणार आहोत। अशी 6 चैन घेतलेल्या मी आणि पहिल्या चैनमध्ये मी स्लिप स्टिच करून ही रिंग कंप्लीट करून घेतले। आता 1 2 3। आता या रिंगमध्ये आपल्याला 3 चैन आणि 11 डबल क्रोशेट करायचे आहेत। 3 चैन आणि 11 डबल क्रोशेट म्हणजे एकूण आपले 12 डबल क्रोशेट होतात। अकरा आणि 12। आता आपण ज्या आपल्या 3 साखळ्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। हे पहा, असा आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट होतो। हे बघा, आता 3 चैन आणि सेम स्टिचमध्ये 1 डबल क्रोशेट। आता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। प्रत्येक डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट। प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 2 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। हे पहा, हे माझे 24 डबल क्रोशेट झालेले आहेत। मी प्रत्येक डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट घेतले होते। आता आपण हे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा दुसरा राऊंड पण पूर्ण करून घेणार आहोत। आता पुन्हा 1 2 3 सेम स्टिचमध्ये आणखी 1 डबल क्रोशेट। पुन्हा नेक्स्टमध्ये 1 डबल क्रोशेट। नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशेट। 1 सेम स्टिचमध्ये आणखी 2। पुन्हा 1 डबल क्रोशेट। नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशेट। एक 2 असा हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे। तर या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 24 आणि 36 तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 36 डबल क्रोशेट मिळतात। 2 1 2 1 असं करून हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। असा हा माझा तिसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे। आता मी तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड पण पूर्ण करून घेणार आहे। हे बघा, या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 36 डबल क्रोशेट मिळतात। पुन्हा 3 चैन सेम स्टिचमध्ये 1 डबल क्रोशेट। आता इथे आपण 2 1 2 1 असं घेतलेलं, तर इथे आता आपण 2
नेक्स्टमध्ये एक, नेक्स्टमध्ये एक आणि नंतर 2 म्हणजे सेम स्टिचमध्ये 2 2 1 1 सेम स्टिचमध्ये 2 पुन्हा 1 1 इथे 2 असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हे जेवढं मोठं करायचं आहे, म्हणजे जर तुम्हाला ताटावरचं रुमाल करायचं असेल तर तुम्ही 2 1 1 हा आता आपला 1 2 3 4 चौथ्या राऊंडमध्ये आपलं 2 1 1 2 1 1 2 असं चालू आहे. त्याच्या 5व्या राऊंडमध्ये आपण 2 1 1 1 2 म्हणजे हे आपले जे पुढचे सिंगल डबल क्रोशेट जे आहेत त्याची आपण हे वाढवणार. म्हणजे जसं 1 2 3 4 चौथ्या राऊंडमध्ये 2 घेतल्यानंतर 2 सिंगल डबल क्रोशेट आलेत, तसे 5व्या राऊंडमध्ये 2 घ्यायचे 1 1 1 2 1 1 1 असं 5वा राऊंड. 6वा राऊंड 2 1 1 1 1 म्हणजे 4 वेळा आहे. इथे जर 2 वेळा आलेत, पुढच्या राऊंडमध्ये 3 वेळा, मग 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा. जेवढं मोठं तुम्हाला रुमाल करायचं आहे तेवढं तुम्ही अशी डिझाईन वाढवत जायची. 2 घ्यायचे आणि पुढे 1 1 प्रत्येक राऊंडला वाढणार. आता इथे आपले 1 2 3 4 5 6 राऊंड झालेत. म्हणजे इथे मी पहा हा 2 घेतलेला आहे, 1 1 1 1 1 1 असं हे मी इथे वाढवलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही तुमची हे वाढवाल तसं त्याची लेअर वाढत जाते. म्हणजे इथे सिंगल क्रोशेट डबल क्रोशेटची सिंगल हे वाढत जाते. तसं तुम्ही पुढे कंटिन्यू करून घ्यायचे. आता हे पण मला एवढं मोठं करायचं आहे, हे मी तसं करून घेते आणि मग आपण पुढची डिझाईन पाहूया. तर हे पहा मैत्रिणींनो, हा असा आपला व्हाईट कलरचा बेस रेडी झालेला आहे. आत्ता ही जी मी शेवटची लाईन घेतली होती याच्यामध्ये हे पहा मला 2 आणि सिंगल डबल क्रोशेट 4 वेळा लागलेत. 2 1 2 3 4 पुन्हा 2 पहा 1 2 1 2 3 4 1 2 1 2 3 4. आता हा माझा कितवा राऊंड आहे? 1 2 3 4 5 6 6वा राऊंड आहे. 6व्या राऊंडमध्ये मला 2 सेम स्टिचमध्ये डबल क्रोशेट घेतल्यानंतर सिंगल डबल क्रोशेट 4 वेळा लागलेत. म्हणजे याच्या पुढचे जर तुम्हाला आणखीन राऊंड करायचे असतील तर 4 5 6 7 8 9 10. आपल्याला जर ताटावरचा रुमाल करायचा असेल तर सहजासहजी आपले राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 राऊंड घेतलेत तरी ताटावरचा रुमाल खूप छान होतो. आता हे मला समई स्टँड करायचं आहे म्हणून मी एवढाच हा बेस केलेला आहे. आता याला आपण ग्रीन कलरची डिझाईन करणार आहोत. अशी ही डिझाईन आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला सिंगल क्रोशेट करणार आहोत. सिंगल क्रोशेट झाल्यानंतर डबल क्रोशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करून हा धागा आधी जॉईंट करून घेणार आहोत. मी धागा जॉईंट करून घेतलेला आहे. 1 2 3 4 5 5 साखळ्या करायच्या आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट करायचा. 5 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट करायचा आहे. आता इथे आपण 2 डबल क्रोशेट स्किप करणार आहोत आणि हा धागा इकडे कंटिन्यू करा. 2 डबल क्रोशेट स्किप करणार आहोत आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण एक डबल क्रोशेट, 2 चैन आणि एक डबल क्रोशेट. आता मैत्रिणींनो, सुरुवातीला आपण इथे 5 साखळ्या का घेतल्या? 3 साखळीचा एक डबल क्रोशेट आणि वरती 2 चैन. तसंच आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 2 डबल क्रोशेट स्किप करायचे आणि तिसऱ्यावर एक डबल क्रोशेट,
2 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट स्किप करायचे, तिसऱ्यावर एक डबल क्रोशेट, 2 चैन, एक डबल क्रोशेट. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला असंच करायचं आहे. अशी पूर्ण आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. हे पहा, माझी पूर्ण डिझाईन करून झालेली आहे. इथे शेवटचे 2 डबल क्रोशेट राहिलेले आहेत. आता इथे आपण 1, 2 आणि 3 तिसऱ्या साखळीवर तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक चैन करून हा धागा आपण कट करून घेणार आहोत. अशी ही आपली ग्रीन कलरची डिझाईन रेडी झालेली आहे. आता हे पहा, अशी ही आपली ग्रीन कलरची डिझाईन रेडी झालेली आहे. अशा माझ्या 2 डिझाईन रेडी झालेल्या आहेत. आता मला याला फक्त पाकळ्या करायच्या आहेत. तर चला आता आपण पाकळ्या करायला सुरुवात करूया. त्यासाठी हा मी ऑरेंज कलरचा धागा घेतलेला आहे. स्लिप नॉट करून घेते. आता आपल्याला इथे व्ही शेपमध्ये हा धागा आधी जॉईंट करून घ्या. एक, 2, 3 चैन आणि सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट. 1, 2, 3, 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये धागा इथून खेचून घ्यायचा, पफ रेडी करून घ्यायचा. वरती 1, 2, 3 साखळ्या. आणि हे पहा, या गॅपमध्ये हा पफचा जो इथे सेंटरचा गॅप आहे, या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट, 2 साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 साखळ्या त्याच गॅपमध्ये आणि एक सिंगल क्रोशेट. असे आपल्याला इथे 3 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. वरती एक चैन घ्या. एक चैन घेतल्यानंतर पुढे हे जे धागे आहेत एक कंटिन्यूमध्ये घ्यायचे इकडे असे. पुन्हा नेक्स्ट व्ही गॅपमध्ये या गॅपमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. फक्त हा जो व्ही शेपचा गॅप आहे याच्यामध्येच आपल्याला पाकळ्या रेडी करायच्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि 1, 5. पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटमधून धागा इकडे खेचून घ्या, म्हणजे असा पफ रेडी होईल आपला. वरती 3 चैन घ्या आणि सेंटरमधून, पफच्या सेंटरमधून सिंगल क्रोशेट, 2 चैन, आणखी एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चैन आणि सेम याच्यातून आणखी एक सिंगल क्रोशेट.
पुन्हा एक चैन, पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 1 2 3 4 आणि एक 5 डबल क्रोशेट. फर्स्ट डबल क्रोशेटमधून हा धागा खेचून घ्या, पफ रेडी करा. 3 चैन, सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, सेम स्टिचमध्ये आणि एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, आणखी एक सिंगल क्रोशेट. हे बघा, अशी आपली ही सुंदर अशी पाकळ्यांची डिझाईन रेडी होत जाते. आता इथे एक चैन घ्यायची आणि पुढे 5 डबल क्रोशेट, 1 2 3 4 आणि एक 5 झाल्यानंतर पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटमधून हा धागा खेचून घ्या, पफ रेडी करा. वरती 3 साखळ्या घ्या. पफच्या सेंटरमधून एक सिंगल क्रोशेट, 2 साखळ्या, पुन्हा सेंटरमधून एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशेट. एक चैन घेऊन पुढे कंटिन्यू करायचं. अशा या आपल्या पाकळ्या रेडी होत जातात. मी पूर्ण करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, हे माझं पूर्ण विणून झालेलं आहे. आता माझी एक शेवटची ही पाकळी शिल्लक आहे. तर इथे मी हे 1 2 3 4 आणि एक 5 डबल क्रोशेट घेतलेत. पहिल्या डबल क्रोशेटमधून हा धागा खेचून घेतला. 1 2 3 साखळ्या केल्या. पफच्या सेंटरमधून सिंगल क्रोशेट, 2 साखळ्या, पुन्हा एक सिंगल क्रोशेट, 2 साखळ्या, पुन्हा तिथेच आणखी एक सिंगल क्रोशेट. एक चैन घेतली आणि इथे सेंटरला हा धागा जॉईंट करून घेतला. आता इथे आपण एक चैन घेणार आहोत आणि धागा कट करून घेणार आहोत. हे पहा मैत्रिणींनो, तर हा असा आपला समई स्टँड बनवून झालेला आहे. हे पहा मी तुम्हाला दाखवते. याचा बेस 6 इंचचा आहे. बरोबर 6 इंचचा याचा बेस आहे. 6. माझ्याकडे हे पहा, ही स्वामींची मूर्ती आहे छोटीशी. पहा, अगदी परफेक्ट बसले ती मूर्ती. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, खूप सुंदर वाटतं. हे सोपं पण आहे करायला. तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे तेवढं तुम्ही हे मोठं करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.